ब्रिटिशकालीन क्रांतीचे साक्षीदार रावळापाणी आता पर्यटन केंद्र म्हणून झळकणार. आमदार राजेश पाडवी आणि जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी घेतला विकास कामांचा आढावा. स्थानिक रोजगाराच्या नव्या वाटा खुलणार. आमचे प्रतिनिधी मंगेश पाटील यांच्यासह मुख्य संपादक दीपक गोसावी, तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क. स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिश शासनाच्या गोळीबाराचा अंगावर शहारे आणणारा इतिहास मूकपणे जपून ठेवणाऱ्या तळोदा तालुक्यातील बोरज जवळील ऐतिहासिक रावळापाणी क्षेत्राचे दिवस आता पालटणार आहेत. नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी आणि शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी दिनांक 8 रोजी सकाळी ठीक 10 वाजता अधिकाऱ्यांच्या फौजफाट्यासह रावळापाणीला संयुक्त भेट दिली. या ऐतिहासिक भूमीला पर्यटन क्षेत्राच्या दृष्टीने विकसित करून त्या माध्यमातून स्थानिक आदिवासी बांधवांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शासन आणि प्रशासनाने एकत्रित पावले उचलल्याने संपूर्ण परिसरातून या दौऱ्याचं स्वागत होत आहे. या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान स्थानिक पुरस्कार प्राप्त शेतकरी रतिलाल पावरा यांनी आमदार राजेश पाडवी आणि जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांना रावळापाणीचा ज्वलंत इतिहास प्रत्यक्ष जागेवर नेऊन सांगितला. स्वातंत्र्यपूर्व काळात रामदास महाराज यांच्या नेतृत्वाखाली या भागात झालेल्या ऐतिहासिक आंदोलनाची आणि जनाक्रोशाची माहिती त्यांनी दिली. हे आंदोलन दडपण्यासाठी ब्रिटिश सैन्याने केलेल्या क्रूर गोळीबाराच्या निशाण्या आजही या परिसरात जशाच्या तशा आहेत. रतिलाल पावरा यांनी या गोळीबाराच्या जिवंत खुणा दाखवल्या तेव्हा आमदार आणि जिल्हाधिकाऱ्यांसह उपस्थित सर्वच अधिकारी थक्क झाले. रावळापाणीचा हा गौरवशाली इतिहास समजून घेतल्यानंतर आमदार राजेश पाडवी आणि जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी तातडीने या क्षेत्राचा कायापालट करण्याचे संकेत दिले. हा केवळ एक ऐतिहासिक वारसा नसून या दुर्गम भागातील नागरिकांच्या आर्थिक प्रगतीचे केंद्र बनू शकते हा दृष्टिकोन त्यांनी मांडला. या क्षेत्राला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करताना राज्यभरातून पर्यटक आणि इतिहासप्रेमी येथे कसे येतील यावर चर्चा झाली. यामुळे स्थानिक तरुणांना गाईड, हॉटेल व्यावसायिक, होमस्टे आणि हस्तकला कृषी उत्पादनांच्या विक्रीच्या माध्यमातून हक्काचा रोजगार गावातच उपलब्ध होईल या आशेने या प्रकल्पाला अधिकतम महत्त्व देण्याचे निश्चित करण्यात आले. आमदार राजेश पाडवी यांनी भी लोकप्रतिनिधी या नात्याने शासनाकडून आवश्यक तो सर्व निधी आणि पाठपुरावा करण्याचे आश्वासन देत सर्व विकास कामांचा सविस्तर आढावा घेतला. सकाळी 10 वाजता झालेल्या या तडफदार दौऱ्यात आमदार आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा उपस्थित होती. यामध्ये तळोदा आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी तथा प्रांताधिकारी अनय नावंदर, तहसीलदार दीपक धीवरे, नायब तहसीलदार निशा नाईक, विद्युत वितरणचे अभियंता तिरुपती पाटील यासोबतच प्रत्येक शासकीय विभागाचे महत्त्वाचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते. रस्ते, वीज, पाणी आणि माहिती फलक यासारख्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रत्येक विभागाने आपापल्या अखत्यारीत येणाऱ्या कामांचा आराखडा त्वरित तयार करावा अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. आमदार आणि जिल्हाधिकारी या दोघांनीही स्वतः दुर्गम भागात एकत्रित येऊन ऐतिहासिक रावळापाणीच्या विकासासाठी दाखवलेली ही तत्परता सध्या जिल्हाभरात कमालीची चर्चेत आहे. लोकप्रतिनिधींची राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासकीय गती एकत्र आल्यामुळे हा प्रकल्प आता वेगाने पूर्ण होईल आणि रावळापाणी हे नंदुरबार जिल्ह्याच्या पर्यटन नकाशावर एक मानाचे केंद्र म्हणून उजळून निघेल अशी ठाम आशा व्यक्त केली जात आहे. रावळापाणीचा इतिहास प्रेरणादायी आहे. या क्षेत्राचा पर्यटन दृष्टिकोनातून विकास झाल्यास परिसराचे वैभव वाढेलच, शिवाय स्थानिक आदिवासी बांधवांच्या हाताला रोजगार मिळून त्यांचे जीवनमान उंचावेल. यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले. आजसाठी इतकेच. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.